आणि मग जेव्हा बाळ टँट्रम थ्रो करत नाही तेव्हा सगळेच खुश असतात. कुठे चालली सकाळी सकाळी? दाखव कुठे चालली? अरे आलात तुम्ही. वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. मी चॅनलचं नवीन नाव ठेवलं आहे केवी व्लॉग्स. तुम्हाला वाटत असेल हे चांगलं असेल तर प्लीज कळवा. आणि आजचा जो व्लॉग आहे हा कम्प्लिटली डेडिकेटेड टू ईशान. त्याची दिवसभराची मस्ती, त्याचा धिंगाणा आणि आम्ही दोघे कसं एन्जॉय करतो रोज, हे तुम्हाला त्याच्यात दिसणार आहे. ईशान इज नाव ऑलमोस्ट 1.5 years ओल्ड. 1.25 वर्षाचा आहे जवळपास. आणि त्याला आत्ता चालायला आणि थोडं बोलायला लागला आहे तो. सो ते सगळे या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. प्लीज वॉच इट टिल दी एंड. आणि आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट पण करा, शेअर करा जमलं तर. जर तुम्हाला याच्यातून काही आउटपुट मिळत असेल, इफ यू आर फीलिंग हॅपी आफ्टर वॉचिंग द व्लॉग, प्लीज गो अँड वॉच इट नाव. मी थोडं काम करतो, ऑफिस पण चालू आहे. बाय. झाली का झोप? झाली? किती वेळ झोपला माऊ? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ईशान, झोप झाली का तुझी? झाली झोप? किती झोपला तू? खूप झोपला? हो. काय दिसतंय तुला? काय दिसतंय? ट्रॅक्टर. काय दिसतंय तुला ईशान? ट्रॅक्टर. कबू मामा आला का? सो ईशानचा सगळ्यात बेस्ट टाईम म्हणजे जेवण पोटभर करून झाल्यानंतर, मनसोक्त टी व्ही आणि जेवण बघून झाल्यानंतर आजीसोबत बाहेर बाल्कनीत बसणे. आई ऑफिसला गेली आहे, मग आता आजी आहे, मग आता बाल्कनीत बसला आहे राजा. तुम्हाला दाखवतो तो काय करतो. ईशान हवा खायचा नको का? इथेच बसायचं का? कबू मामा बसलोय. कुठे कबू मामा? कबू मामा कुठे आहे ईशान? तिथे. हो. काय लागणार आहे ईशान? मिक्सर लागणार आहे. इकडे ये. अरे बापरे, काय झालं? आवडला तुला? अव्वा आवडला? अव्वा? ओहो. मग मिक्सर नाही लावलं तर अव्वा कसा होईल ईशानचा? सांग बरं. तो घाबरतो मिक्सरला आणि कुकरच्या शिट्टीला खूप जास्त. रोज रडत नाही, आज काय माहिती कसं काय रडला. कॅमेरावर कॉन्टेंट दिला मला. एक गोष्ट लक्षात आली आहे की ज्या वर्किंग मॉम्स असतात, जर सुरुवातीपासून बाळाला सवय लावली की काही तासांसाठी 6-7 तासांसाठी आई आपली घरी नसते, त्यांना ती जाणीव नाही होत, त्यांना ते कळत नाही, त्यांना ते अवघड जात नाही बेसिकली. आणि मग त्यांना अवघड गेलं नाही की मग त्यांना जे सांभाळणारे असतात घरी, त्यांची आजी झाली, आजोबा झाले, किंवा आपण नॅनी ठेवली, कोणी पण, किंवा घरी असणारे आई नसल्यानंतर घरी असणारे
बाळाचे वडील, त्यांना पण ती गोष्ट सोपी जाते, कारण की बाळ तेवढं टँट्रम थ्रो करत नाही. आणि मग जेव्हा बाळ टँट्रम थ्रो करत नाही तेव्हा सगळेच खुश असतात. सो द पॉईंट इज की जेव्हा कोमल घरी येते तेव्हा ईशान खूप हायपर ॲक्टिव्ह होऊन आनंदी खुश असं होत नाही, कारण की त्याच्या नॅचरल इन्स्टिंक्टमध्ये ते बसलं आहे. त्याला माहिती आहे की आई या वेळेसाठी बाहेर असते आणि या वेळेत ती घरी येते. पण माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मी घरीच असतो आणि घरी असल्यामुळे त्याला मी बाहेर असायची सवय नाही आहे. ईशान पहिला शब्द बाबाच बोलला. त्याचं कारण सिम्पल आहे, कारण की बाबा हे सोपं आहे आ ईपेक्षा, विच इज डिफिकल्ट टू प्रनाऊन्स. सो तो हळूहळू शिकतोय. जरी तो शब्द बाबा म्हणत असला असता तरीसुद्धा त्याला गरज सगळ्यात जास्त आईचीच असते. सो द न्यू मॉम्स हू आर वॉचिंग दिस, सो दिस इज नॅचरल. जर तुमचा मुलगा मुलगी पहिला शब्द बाबा म्हणत असेल तर ते खूप नॅचरल आहे, कारण की ते सोपं आहे. सो डोंट गेट जेलस ऑफ दॅट. चलो नाव लेट्स गो होम आणि बघू ईशान काय करतोय. प्रॉब्ली तो झोपला असेल. आई यायची वेळ 6:30 पावणे 7 7च्या आसपास आहे. तोपर्यंत उठेल आणि आय विल शो यू. तुला शोध बुड तुला शोध तुला शोध. ईशान, नाही असं नाही. आई कुठे गेली होती? ऑफिस. कुठे गेली होती आई? हो का? बाय ईशान, बाय बाय कर.